ही जी घटना घडलेली ती अतिशय निंदनीय आहे. आम्ही वेळोवेळी बघतोय आता हे ज्या घटना घडतायत ह्या राज्यामध्ये आम्ही नेहमी या पाखंड जे जातीवादी मानसिकतेचा जो आजार झाला लोकांना आम्ही बघतोय की आमचं जे दैवत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या घटनेवरती आज हे सगळं पोलीस स्टेशन चालतंय. सगळं माणूस जो जगतो सकाळपासून तो रात्री झोपेपर्यंत त्यांना संविधानाचा जो अधिकार भेटतोय आणि अशा संविधानावरती घात करणारे जातीवादी लोक ते पैदा झालेले आहेत. आणि आम्ही बघतोय की तो ग्वालियरला पण तो एक भडवा ग्वालियरला तिथे बसून बाबासाहेबाविरुद्ध अशा अपशब्द वापरतोय आणि आम्ही सहन तरी किती करायचं. आता वेळ आलेली आहे, करो किंवा मरो. आता आम्ही बघणार नाहीत. बाबासाहेबाचा जर अपमान कुणी केला तर त्याचे आम्ही तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत. जे होईल ते होईल, पुढे बघता येईल. मला घेऊ दे, माझ्यामुळे सगळं जमा झालं. बोलू दे मला. इथं लास्ट स्टॉप दामनगरला गेल्या 40 वर्षापासून राहत आहे मी आणि मंडळाचा सदस्य पण आहे उत्तम काशीनाथ आत्मानी. मंडळ चालू केल्यापासून पुतळा स्थापन तर आत्ता केला पण त्याच्या आधीपासून पण तिथं काही ह्या 2 वर्षापासून कुणीतरी तिथं खबुतरासाठी धान्य टाकणं आमच्या पुतळ्याच्या समोर किंवा कुत्र्याला काहीतरी खाऊ घालणं या अशा बरोबर आमचे सचिन धैर्य आहेत, अजून तांबारे पोर आहेत, आपले आदमानी आहेत. घरीघरच्या माणसाला टोकत होते तर ते मला आम्ही काय करायचं, आम्ही खबुतरा घालू, असं करू तसं करू. की बरेच वेळेस पोरासंघ भांडणं करत होते. ही उत्तर भारतीचे बाया तिथे पूजायला यायला, पिंपळा झाड आम्ही लावलेलं आहे त्या झाडाला तिथे त्यांनी पूजायच्या. की पोरांना बंद केल्यापासून की असं झालं असं माझा अंदाज आहे. एवढंच बोल माझं. घटना मी सकाळी 9 वाजता, मी आज रविवार सुट्टी असते, कामावर असतं, पोरं करत असतात, तर मी आज सकाळी उठून साफसफाई करत होतो, कचरा काढला आणि पाणी मारून धुवीत होतो. तेवढ्यात तो आला तिकून तर बुटासहित वरीत चढायला म्हणलं बुट काढ तर येतात म्हणलं तो वंदना घेत असेल त्या हिशोबानं तो वरी चाललो. तो गेला की डायरेक्ट वरी जाऊन अशी बाबासाहेब डोक्यावर असा मारायला लागला. तेवढ्यात मी धरून बाहेर काढला, वाढला. तेवढ्या बाकी पोरं सगळे जमा झाले. म्हणजे काय मामा त्याच्यानंतर मग त्यानं त्या मालकाचं नाव घेतलं त्या कंपनीत. त्याला पोरांनी थापड मारले आणि कंपनीत पळून गेला. मग पोरांनी पुन्हा कंपनीतून आणला, पुन्हा एकाचं नाव घेतलं, दुसरं त्या कंपनीतून आणलं. मग त्या पोरांनी एवढं. मी संजय सकपाळ, रिपब्लिकन पक्षाचा वरिष्ठ कार्यकर्ता. ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी दलित पॅंथरचा गेल्या 40 वर्षापासून रिपब्लिकन पक्षाचा कार्यक्रम व्हायचा आणि त्या ठिकाणी आम्ही पुतळा ठेवलेला होता आणि त्या पुतळ्याचं पुनर्वसन आम्ही त्या टायमाला बुद्धजन मंडळातर्फे त्या ठिकाणी आम्ही स्थापना केली होती. तर भारताचे गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आणि भारताचे आणि महाराष्ट्राचे सरकारचे नेते, रिपब्लिकन पक्षाचे नेते असं संयुक्त विचार करून त्या ठिकाणी स्थापना केलेली आहे. ती महानगरपालिकेने त्या टायमाला कसबे साहेब होते वार्ड ऑफिसर, तर संजोग कबरे साहेबांनी त्या टायमाला आम्हाला विरोध केला होता. तरी आम्ही कायदेशीर सगळ्या बाबती पूर्ण करून त्या ठिकाणी ते पुतळा बसवलेला आहे. आणि ते बसवल्याच्या नंतर 14 वर्ष झाल्याच्या नंतर काहीच काय घटना घडली नाही. ही आज घटना कशी घडली, इलेक्शनच्या देखरेखमध्ये आणि 26 वाडा आरक्षित झालेला असून या ठिकाणी जातीवादी मानसिकतेच्या माणसांनी हे कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यावर तर कायद्याचे FIR घेतली आहे, पण तरीही या आंबेडकरी जनतेने संयम दाखवलेला असून या संदर्भात पोलीस स्टेशननी आरोपीला पकडलेला आहे. असा आरोपीला अटक झालेली आहे ना, आरोपीला अटक झालेली आहे. तरी त्याच्या पाठी कोण आहे, ATSचा एक कमिटी बनवून त्याच्या पाठी कोण आहे षडयंत्र करणारे राजनीतिक पक्षाचे लोक, हे शोधून काढणं काम आहे. आणि हे आंबेडकरी जनतेची भावना या सार्वजनिक निवडणुकांमध्ये दुखावल्या गेल्यामुळे सर्व सार्वजनिक आपल्या आंबेडकरी जनतेला आव्हान करण्यात येते की तुम्ही एकत्र येऊन हा लढा द्यावा आणि निवडणूक सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने, लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवावी, हीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि जाहीर निषेध करतो ज्या जातीवाद्यांनी बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. आणि त्या जाहीर लोकांच्या तर्फे
या ठिकाणी समतानगर पोलीस स्टेशनच्या या माध्यमातून रिपब्लिकन पक्ष, दलित पेंटर, बहुजन समाज संघ, रिपब्लिकन पार्टीच्या या वतीने आम्ही मुंबईच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध. जय भीम साहेबांना आज सकाळी 9:30 वाजता लक्ष्मीनगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृत पुतळा आहे. त्या पुतळ्याची यादव म्हणून या जातीवाद्याने त्या पुतळ्याकडे जाऊन चप्पल घालून जाऊन वरती त्या पुतळ्याच्या डोक्यावर हाणामारी करून द्वेष भावनेने, जातीच्या भावनेने त्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे. त्या पुतळ्याच्या विटंबनाच्या निषेधार्थ दामोनगर, भीमनगर, लक्ष्मीनगर येथील बहुसंख्य बौद्ध अनुयायी आणि इतर समाजातील अनुसूचित जातीच्या लोकांनी आज पोलीस स्टेशनमध्ये येऊन घेराव करून आज रोजी गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्या गुन्ह्यामध्ये 199 धार्मिक भावना भडकवणे, 45 एखाद्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करणे हे सेक्शन टाकलेलं आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 नुसार 3(1)(t) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि अशा ह्या जातीवाद्याला आम्ही नक्कीच बोर्ली कोर्टामध्ये आमच्या कोर्टाच्या टीमने, वकिलाच्या टीमच्या माध्यमातून त्याला जामीन होऊ देणार नाही, त्याला आम्ही आतमध्ये ठेवू अशी ग्वाही देतो. आणि अशा प्रकारे जे जातीयवादी लोक आहेत येणाऱ्या काळात डोकं वर काढून पाहत आहेत बाबासाहेबांचा विरोध करण्याचा प्रयत्न. पण बाबासाहेबांचा विरोध करून जर आपल्याला पब्लिसिटी मिळत असेल आणि मोठं होत असेल तर ते कधीच आम्ही कदापित होऊ देणार नाही. अशा जातीवाद्याला आम्ही ठेचून त्याला त्याची चाकं दाखवू. एवढे दोन शब्द बोलतो आणि आपलं धन्यवाद मानतो. सर, या प्रकारामध्ये किती लोक इन्व्हॉल्व होते? या प्रकारामध्ये आता सध्या तरी यादव दहीन यादव म्हणून आहे, यादव म्हणून आहे. आणि दुसरा एक तारासिंग रूपजी कुशवा यांनी यादवला सांगितलं तू जाऊन त्या बाबासाहेबांच्या फोटोची मूर्तीची विटंबना कर. यामागे आणि किती लोक सूत्रधार आहेत. ही जाती ते निर्माण करणे, हे द्वेष निर्माण करण्याच्या मागे याचा नक्कीच पोलीस प्रशासन गंभीरतेने तपास करून हे सगळे आमच्या समोर आणेल अशी मी तुम्हाला पोलीस प्रशासनाला विनंती करतो. दादा, काही निवडणुकीच्या वक्ताला या गोष्टी होतात, काय सांगा? नाही, आज सकाळी दामोनगर लाल बस स्टॉप येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्यावर एका समाजकंटकाने, त्याच्या विकृतीने आज जो प्रकार घडला आहे हा अतिशय निंदनीय आहे. खरंच तर अशा लोकांना आमच्या भीमसैनिकांनी शिक्षा दिली पाहिजे. पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाचा पालन करतो म्हणून आज आम्ही कायद्याने याच्यावर कारवाई करत आहोत. पण हे होत असताना इतर कोण समाजकंटक असतील त्यांना ही वॉर्निंग आहे की तुम्ही तुमच्या अवकादीमध्ये राहा. असे जर कृत्य केलं असेल तर तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आमच्या आंबेडकर जनता कधीच माफ करणार नाही. सर, काय सांगाल? ज्या वेळेस या निवडणुका येतात ज्या वेळेस असे काही मुद्दामने प्रकार घडवले जातात. ही मनोवादी जी व्यवस्था आहे, जे मनोवादी सरकार आहे, त्या सरकारचा मी पहिले तो निषेध करतो. ह्या सरकारनं जे मुद्दामपणे केलं आहे का हे आपण विचार केला पाहिजे. पण ज्या वेळेस निवडणुका येत येतात मुंबई ठिकाण सारख्याच नाही, तुम्ही गावी जर बघत असाल, शहरामध्ये बघत असाल, मनोवादी ही जी लोकसंख्या, ही मनोवादीची व्यवस्था आहे, त्या मधुवान व्यवस्थेने हे केलेलं आहे. आज जर मुंबई सारख्या शहरामध्ये जर घटना घडत असेल त्याचा निषेध केलाच पाहिजे. आम्ही निषेध सुद्धा केलेला आहे, आमच्या सर्व समाजावरती निषेध झालेला आहे. परंतु तुम्ही त्याचे मूळ कारण शोधले पाहिजे की ह्या कारणामध्ये म्हणजे SC ST या जनतेने कुठेतरी वेगळं वळण दिलं पाहिजे आणि इलेक्शनचा मुद्दा म्हणून त्यांनी आपलं सत्ता हस्तगत केले पाहिजे. त्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करेल, समाज लोकांना आवाहन करेल की असे जे मुद्दे आहेत ह्याच्यासाठी आपल्याला लोकांना थोडा शिकवायचंच आहे. परंतु येणाऱ्या काळात जी निवडणूक आहे, जी महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेवरती आपल्या समाजातील लोकांची एकजूट कशी होईल आणि एकजूटच्या माध्यमातून आपला समाज त्या सत्तेमध्ये कसे बसेल यावर लक्ष दिलं पाहिजे. कारण ज्या वेळी अशा घटना घडतात त्याला मूळ कारण हे निवडणूकच असतात. मग तुम्ही ते काही जर असेल तुम्ही विचार करा, त्या विचार तुम्ही लक्ष द्या. निवडणुकीमध्ये घडतात. पाठीमागे तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेस ईव्हीएमचं प्रकरण होतं त्यावेळेस सुद्धा या मनवादी लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती, संविधानावरती हल्ला केला आणि असे हल्ले करण्यामध्ये हे मागे पुढे बघत नाही. कुणीतरी म्हणताना मूर्ख माणसाला कुणीतरी अनपडकावराला पाठवतात आणि असं ते करण्याचा भाग पडतात. त्याच्या पाठचा तुम्ही मूळ हे तू शोधला पाहिजे. ही जी मनोवादी व्यवस्था आहे त्या मनोवादी व्यवस्थेला तुम्ही लाचन नाकारला पाहिजे. म्हणून मी सर्व समाजाला आवाहन करेल की या ठिकाणी पोलिसांनी जे आम्हाला सहकार्य केलं तुम्ही धन्यवाद मानतो. आणि सर्व समाजाला मी आवाहन करतो की त्यांनी आपला अॅट्रॉसिटी ऍक्ट जवळपास दाखलच केलेला आहे. जर त्यांचं पुढे जर काय आणखी काय करायचं असेल तर आपली पुरी जी वकिलाची टीम आहे
तर वकील टीमच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून आणखी याच्यावरती कठोर कारवाई कसं करता येईल हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. या ठिकाणी थांबतो. सर्व समाजाचं मी अभिनंदन करतो की त्या ठिकाणी अमूल्य वेळ दिलेला आहे. राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून दलित मंडळीला काय सांगतो? नाही ना, मी पहिला प्रथम आपल्या आंबेडकरी कार्यकर्त्याचं मी आभार व्यक्त करतो. आणि आपण या मोठ्या संख्येने या ठिकाणी समतानगर पोलीस स्टेशन मध्ये जमा झालात आणि वार्ड क्रमांक 26 या ठिकाणी काही जातीवादी धर्मांध शक्तींनी बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना केलेली आहे. आणि तात्काळ आमच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर पोलीस स्टेशनला येऊन त्याची माहिती दिली आणि पोलीस स्टेशनची आम्ही माहिती घेतल्यानंतर आमचे लाडगे साहेब या तिकडे. बघा, आजच्या दिवशी अत्यंत घृणास्पद घटना घडलेली आहे. उत्तर मुंबईच्या मागोठाणे तालुक्यामध्ये समतानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पकडला गेलेला आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करताना. हे फार मोठं बाबासाहेबांच्या अनुयायाचं इलेक्शनच्या पिरियडमध्ये लक्ष डायव्हर्ट करून त्यांना वेगळ्या मार्गाने लावण्याचा एक प्रयत्न आहे. परंतु पोलिसांनी त्याला पकडलेला आहे, त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा घेतलेला आहे. आणि त्याप्रमाणे ज्या कोणी याच्या पाठीमागे असतील त्यांच्यावरती पण पोलीस तपास वाढवून त्या सगळ्यांना सह आरोपी बनवून जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि अशा प्रकारचे जे काय बाबासाहेबांच्या पुतळ्याचे विटंबना करण्याचे प्रकार थांबले होते. परंतु ऐन इलेक्शनच्या वेळेस असा प्रकार घडलेला आहे. याच्यावरती मुंबई पोलीस कमिशनरला मी विनंती करतो आणि गृहमंत्र्यांना पण विनंती करतो की त्यांनी ह्या गोष्टीची अत्यंत तीव्र पद्धतीने नोंद घ्यावी आणि खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा. एवढंच आमच्या पक्षाच्या वतीने मी माननीय नामदार फडणवीस साहेबांना विनंती करतो. मुंबईमधलं जे महानगरपालिकेचं 7 वर्षांनी इलेक्शन होत आहे ते कायदा आणि सुव्यवस्था राखून व्हावं असं आमच्या पक्षाची मागणी आहे. हा जो प्रकार लक्ष्मीनगर लास्ट स्टॉपला घडला त्याबद्दल मला फक्त एकच सांगायचं आहे, हे विरोधकाचं ऐन आता इलेक्शनच्या टायमाला निवडणुकीच्या टायमाला ही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना ही एक धोक्याची घंटा आहे. आणि जे काही चाललं आहे आजचं जे राजकारण चाललं आहे हे खूप घाणेरडं राजकारण आहे. त्या राजकारणाचा एकदम किळस आलेला आहे. आज बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणं म्हणजे हे छोटी गोष्ट नाही आहे. आणि त्या विटंबना करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे. त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती बहुतेक असं माहिती पडलं की अॅट्रॉसिटी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. तरी आमची फक्त पोलिसांना एकच विनंती आहे की असे प्रकार घडू नये. सुदैवानं अशावरती दक्षता असावी आणि तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पोलीस प्रोटेक्शन द्यावं. आणि आमच्या समाज बांधवाची हेच इच्छा आहे की तिथं पोलीस प्रोटेक्शन देऊन त्या पुतळ्याची संरक्षण व्हावं. धन्यवाद.